ठाणे कारागृहाचे अधीक्षक हिरालाल जाधव यांना निलंबित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी हे कारवाईचे आदेश दिलेले आहेत। ठाणे जेलमधील एका महिला सहकार्याने हिरालाल जाधव यांच्यावरती विनयभंगाचा आरोप केलेला होता। इतकंच नाही तर 2012 मध्ये देखील काही सहकारी महिलांनी हिरालाल जाधव यांच्या विरोधात तक्रारी दिलेल्या होत्या। त्यावेळी चौकशीनंतर जाधव यांना क्लीन चिट मिळाली होती। मात्र मोबाईल फोनच्या क्लिप्स आणि इतर पुराव्यांसह संबंधित महिलेने तक्रार केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आता जाधव यांना निलंबित केलंय। तेव्हा ठाण्याचे कारागृह अधीक्षक आहेत जाधव यांना निलंबित करण्यात आलेला आहे। मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी हे कारवाईचे आदेश दिलेत। आमची प्रतिनिधी भारती सहस्त्रबुद्धे आपल्याला अधिक माहिती देईल। भारती, तुझ्याकडे काय अधिक तपशील? रेश्मा, हिरालाल जाधव यांच्यावर आधीही बरेच आरोप झाले होते। त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप झालेले होते आणि आता जो प्रकरण आहे, तक्रार आहे, त्या प्रकरणात ठाण्याच्या नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल झाला होता आणि तरीही कारवाई केली जात नाही असा सवाल सगळीकडे विचारला जात होता। त्या महिलेने पुढे येऊन स्वतः संभाषणाची क्लिपही दिलेली होती, त्याबद्दलची रितसर तक्रारही केली होती। त्यामुळे त्यांच्यावर आता काय कारवाई होते याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। मात्र मुख्यमंत्र्यांनी थोड्याच वेळापूर्वी हे आदेश दिलेले आहेत आणि हिरालाल जाधव यांचं निलंबन केलंय। त्यामुळे आता पहिली कारवाई झालेली आहे। आता त्याबाबतची जी काही चौकशी आहे ती पूर्ण केली जाईल। निश्चित भारती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।